हिमायतनगर येथे अधिक मासाचे औचित्य महिला भाविकांनी कालिका मातेच्या चरणी अर्पण केली 7 ग्राम सोन्याची मोहरमाळ। हिमायतनगर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या हिमायतनगर येथील माता कालिका मंदिरामध्ये आज धार्मिक व भक्तिमय वातावरणात एक अनोखा सोहळा संपन्न झाला। पवित्र पुरुषोत्तम अधिक मासाचे औचित्य साधून स्थानिक महिला भाविकांनी एकत्र येऊन कालिका मातेच्या चरणी 7 ग्राम वजनाची सोन्याची मोहरमाळ अत्यंत श्रद्धेने अर्पण केली। या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। साप्ताहिक मंगळवारच्या आरतीने सोहळ्याची सुरुवात। हिंदू धर्मशास्त्र पुरुषोत्तम अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या पवित्र महिन्यात दानधर्म आणि देवपूजे विशेष महत्त्व दिले जाते। याच भावनेतून हिमायतनगर येथील महिला मंडळाने माता कालिकाच्या चरणी सुवर्ण अलंकार अर्पण करण्याचा संकल्प केला होता। आज साप्ताहिक मंगळवारचे औचित्य साधून सायंकाळी मंदिर परिसरात विशेष पूजा अर्चना करण्यात आली। मंदिराचे मुख्य पुरोहित वेदमूर्ती साईनाथ बडवे गुरुजी यांच्या मधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून माता कालिकाच्या महाआरती संपन्न झाली। बडवे गुरुजींनी म्हटलेल्या स्तोत्रांनी आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण मंदिर परिसर आणि उपस्थितांचे मन प्रफुल्लित झाले। बायलेकीच्या हस्ते सोन्याची मोहरमाळ अर्पण आरती संपन्न झाल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली। हिंदू संस्कृती घरातील बायलेकी कन्या आणि सुवासिनी यांना लक्ष्मीचे रूप मानले जाते। याच परंपरेचा मान राखत उपस्थित सर्व माता भगिनी आणि बायलेकीच्या शुभ हस्ते 7 ग्राम वजनाची सुबक देखणी देण्याची मोहरमाळ माता कालिकाच्या चरणी समर्पित करण्यात आली। सोन्याची माळ देवीच्या गळ्यात परिधान करताच माता कालिकेचे रूप अधिकच खुलून दिसत होते। महिला भाविकांची प्रतिक्रिया। अधिक मासाला माता कालिकाच्या चरणी सेवा करण्याची आमची तीव्र इच्छा होती। सर्व महिलांनी एकत्र येऊन हा छोटासा नवस आणि कृतज्ञता सोहळ्याच्या मोहरमाळीच्या रूपाने मातेच्या चरणी अर्पण केली आहे। मातेने सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेवावे हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे। या धार्मिक कार्यक्रमाची माहिती मिळताच हिमायतनगर शहर व परिसरातील महिला व पुरुष भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती। अधिक मासातील मंगळवार आणि त्यातच सोन्याची मोहरमाळ अर्पण करण्याचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर येथील महिला मंडळाच्या सदस्यांनी कालिका माता मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। आरतीनंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले।